वैदेहीला सोन्याचा सेट देण्याचा प्रयत्न केला. मी खूप समजवलं की हे तुमचं आहे, तुम्ही ठेवून घ्या, पण त्याने नाही ऐकलं. त्याने सेट घेण्यास नकार दिला. अंकल, मी बोलेल की मी रेप होताना बघितलंच नाही, फक्त दृष्टीला थोबाडीत मारताना बघितलं होतं. खबरदार, जर एक जरी तोंडातून शब्द काढलास ना तर मी जे सांगणार आहे ना तेच तुला सांगायचं आहे, समजलं? हो. तुझ्या मनात एक गोष्ट पक्की ठेव की तुला त्या नराधमांना शिक्षा मिळवून द्यायची आहे. हिम्मत तुझ्या हात आपोआपच येईल. एक किरण रोशनीची. नवनीतजी, हे सगळं काय होतंय? तो वकील AK मोरे उलट डॉक्टर साहेबांवरच आरोप लावतोय. जर असं झालं तर पुढे जाऊन काय होईल? मुन्ना, हे कोर्ट आहे, कोर्ट. इथे वकील एकमेकांना डाऊन करण्यासाठी नेहमीच असं डावपेच खेळत राहतात. पण त्याला घाबरायला नाही पाहिजे. तू स्वतःच विचार कर, त्या AK मोरेने आजपर्यंत केलंय काय? फक्त डॉक्टर प्रियांशूवर आरोपच लावलेत ना, काही सिद्ध तर नाही करू शकला ना तो. अशा गोष्टींना कोर्टात टाळ्या तर नक्कीच मिळतात, पण त्याने काही सिद्ध नाही होत. कारण न्यायालय हे पुराव्याने चालतं. कोर्टाच्या आत जो जज बसलेला असतो ना, तो आंधळा नसतो, सगळं दिसतं त्याला. काय प्रियांशू, मी बरोबर बोलतोय ना? तुम्ही अगदी बरोबर बोलताय. वकील साहेबांना चांगलंच माहिती आहे की त्यांचा क्लायंट दोषी आहे. हे फक्त न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण याने काय होणार नाहीये, कारण शेवटी सत्याचाच विजय होतो. पण बॉस, आपल्या लोकांची काहीतरी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे, स्ट्रॅटेजी. नवनीतजी, तुम्ही दानवेजींशी बोलले आहात ना? काय बोलले ते? अरे मुन्ना, तू का काळजी करतोयस? मी बरोबर टचमध्ये आहे त्यांच्या. त्यांनी सांगितलंय की गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये, एव्हरीथिंग इज फाईन. जेव्हा त्यांना मी पहिल्यांदा भेटलो होतो ना, तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांची काम करण्याची पद्धत काय असणार, ते कशा पद्धतीमध्ये काम करणार आहेत. पहिलं तर अपोजिशन वाल्याला ते अगदी रिलॅक्स करतात, आणि जेव्हा ते रिलॅक्स होऊन जातात ना, तेव्हा ते त्यांचा हुकमाचा एक्का टाकतात. त्यानंतर एव्हरीबडी सरप्राईज. त्यांना समजतच नाही की काय चाललंय. पण नवनीतजी, आपल्या केसमध्ये हुकुमचा एक्का कोण आहे? आता हे तर सांगळेजींनाच माहिती असेल. आपला तर फक्त जिंकण्याशी ध्येय आहे, बरोबर ना? बापू, बापू, अरे मोरे साहेब, काय करताय काय तुम्ही? केस तर हातातून निष्ठेत चालली आपल्या. तुम्हाला तर तुमच्या बुद्धीवर फार विश्वास होता ना, कुठे गेली तुमची बुद्धी? शेण खायला? शेण खायला तर तुमची बुद्धी गेली होती. तुम्ही लोकांनी मला हे सुद्धा नव्हतं सांगितलं की तुमच्या फार्म हाऊसवर कोणी माळी सुद्धा आहे जो या केसचा मुख्य साक्षीदार बनू शकतो. जर तुम्ही मला हे सर्व अगोदर सांगितलं असतं तर त्यावर काहीतरी विचार केला असता. मूर्खपणा तुम्ही लोकांनी करायचा आणि दोष मला देत आहात. अरे मोरे साहेब, खड्डा जाऊ द्या त्या जुन्या गोष्टींना. जे झालं ते झालं. आता सांगा, आता पुढे काय करायचं ते. असा सरप्राईज झालो होतो मी जेव्हा तो साक्षीदार बनून आला होता. ते तर मी होतो म्हणून बरं झालं, आणि त्याच्या साक्षीला मी लाच घेतली म्हणून सांगितलं. पुढे दुसरा वकील असता तिथेच फाफल्ला असता. हे तर फारच चांगलं झालं आनंद साहेब. पण आता पुढे सांगा की काय करावं लागेल. अहो, हे तर नशीब होतं. त्या माळीने रेप होताना बघितलंच नाही. जर बघितलं असतं ना तर केस आजच निपटली असती. मी कोर्टात जज साहेबांच्या समोर
पुन्हा पुन्हा एकच गोष्ट बोलत राहणार की या केसचा कोणी प्रत्यक्ष साक्षीदार आहेच नाही. तुम्ही लोक फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, काही करून सागरने तोंड उघडता कामा नये. हे बघा की तो सागर राजीवच्या विरोधात साक्ष देता कामा नये, कारण जर त्याने साक्ष दिली ना तर मग गेली तुमची मुलं, जातील मोठ्या घरात. मग मी तर काय, देव सुद्धा त्यांना वाचवू नाही शकत. त्याची काळजी तुम्ही नका करू, ते काय ते आम्ही बघून घेऊ. त्याला असा धमकावणार ना की चूळ भरताना देखील तोंड नाही उघडणार तो. असंच काहीतरी करा. तुम्ही त्याला सांभाळा, बाकी सगळं माझ्यावर सोडून द्या. तुम्ही बघा, त्या दृष्टीला मी असे प्रश्न विचारेन की ती तिची केसच मागे घेईल. अरे वा, आता केलात ना खऱ्या वकिलासारखी गोष्ट. हात मिळवा आता. सॉरी, आम्हाला यायला थोडा उशीर झाला. नाही, मला वाटतं तुम्ही फारच लवकर आलात. एक्सक्यूज मी एक महत्त्वाचा फोन करून येते. शुअर. कशी तब्येत आहे? मला माहिती आहे की हा फारच व्यर्थ प्रश्न आहे, पण विचारल्याशिवाय राहत पण नाही. दृष्टी, मला माहिती आहे की तू खूपच हिंमतीचं काम केलं आहेस, आणि जेव्हा इतक्या पुढे गेली आहेस तर मागे सरकू नकोस. कारण मला माहिती आहे या केसमध्ये डिफेन्स लॉयर आपल्याशी घाणेरडे प्रश्न विचारून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तू काळजी करू नकोस आणि निर्भयी राहा. कोणी तुझी साथ देऊ ना देऊ, मी नेहमीच तुझ्यासोबत होतो आणि राहणार पण. जज साहेब, मला दृष्टीला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची अनुमती द्यावी. डॉक्टर रेबेका, तुमची पेशंट दृष्टी मानसिकरित्या तयार आहे साक्ष देण्याकरिता? येस माय लॉर्ड. दृष्टीला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात यावे. दृष्टी कुलकर्णी हाजीर हो. दृष्टीजी, तुम्ही हे सांगा की यामधून तुमचे मित्र कोण आहेत? ती हनी. हनी तुमची बालपणीची मैत्रीण आहे की स्कूल फ्रेंड? ती काही दिवसापूर्वीच आमच्या घराजवळ शिफ्ट झाली आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजे नक्की किती दिवस झाले? ते 15 दिवसापूर्वी. आणि जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती तुमची मैत्रीण आहे, तर भेटी तर तुमच्या बऱ्याच वेळा झाल्या असतील. माझ्या मते कमीत कमी 20 वेळा तर झालीच असावी. नाही. नाही? आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. हे निरर्थक प्रश्न आहेत. यांचा ह्या केसशी काय संबंध आहे? काही संबंध नाही माय लॉर्ड. माय लॉर्ड, या प्रश्नाचा या केसशी पूर्ण संबंध आहे, पण मिस्टर सांगळे मला संधीच देऊ इच्छित नाहीयेत. अरे, ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. प्लीज प्रोसीड. थँक्यू माय लॉर्ड. सर. हां, तर मी काय बोलत होतो? हां, मी हे विचारत होतो की 20 वेळा तरी नाही, 15 वेळा तरी नाही,
5 वेळा तरी भेट झाली असेल. नाही. तर मग तुम्हीच सांगा की हनी सेटीच्या फार्म हाऊसवर होळी खेळायला जाण्या अगोदर तुमची तिच्यासोबत किती वेळा भेट झाली? 3 वेळा. 3 वेळा. वाह, अगदी उत्तम. खूप हुशार आहात तुम्ही. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. या हनी सेटीच्या फार्म हाऊसवर जाण्या अगोदर फक्त 3 वेळा तिला भेटली. युअर ऑनर, काय तुम्ही विश्वास ठेवू शकता का की तिसऱ्याच भेटीत एक तरुण मुलगी कसलीही ओळख नसताना कुणाच्याही इथे रात्र घालवण्यासाठी जाऊ शकते? आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. दृष्टी जी आहे, माझी क्लायंट जी आहे, ती तिथे होळी खेळायला गेली होती. आनंद साहेब माझ्या क्लायंटचं चारित्र्य हनन करत आहेत. ऑब्जेक्शन सस्टेन. माफ करा सांगळे साहेब, माझ्या बोलण्याचा अर्थ हा होता की होळी खेळण्यासाठी रात्री तिथे गेल्या होत्या. काय म्हणणं काय आहे तुमचं मिस्टर मोरे? मिलॉर्ड, मला तर हे सांगायचं होतं की कोणी मुलगी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या घरी होळी खेळायला निघून जाते तर तुम्ही चारित्र्याचा अंदाज लावू शकता. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. आनंद साहेब माझ्या क्लायंटच्या चारित्र्यावर, त्यांच्या कॅरेक्टरवर लांछन लावत आहेत. दिस इज नॉट फेअर. सांगळेजी, मी हिच्या चारित्र्यावर लांछन नाही लावत आहे. मी तर न्यायालयाला हिचं चरित्र दाखवतोय. काय बोलताय तुम्ही? मिस्टर मोरे, तुम्ही अशा प्रकारांच्या आरोपांनी कोणालाही चरित्रहीनतेचे सर्टिफिकेट नाही देऊ शकत. बी स्पेसिफिक अँड माइंड इट. शी इज अ गर्ल. माफ करा जज साहेब, पण ही रेप केस आहे जिच्यासोबत फक्त यांचंच आयुष्य नाही तर माझ्या क्लायंटच्या आयुष्याचा देखील प्रश्न आहे. आय एम सॉरी जर वाईट वाटत तर असे प्रश्न नाही विचारणार, पण सत्य तर समोर येऊनच राहणार. बरं, हे सांगा की त्यानंतर काय झालं तिथे? आम्ही तिथे पोचलो. कुणासोबत? हनीच्या सोबत पोचलो. मग काय झालं? मी सगळ्यात अगोदर सागर आणि दियाला भेटले. हनीने इंट्रोड्यूस केलं होतं. अच्छा, तर याचा अर्थ हा झाला की तिथे पोहोचताच तुम्हाला कळलं की तिथे मुलं सुद्धा आहेत. हो. तर मग तुम्ही लगेच तुमच्या बॉयफ्रेंड डॉक्टर प्रियांशूला फोन करून तिथे बोलावून घ्यायचं होतं. तुम्ही त्यांना फोन केला? नाही. का? माझं त्याच्याशी भांडण झालं होतं. भांडण झालं होतं की ब्रेकअप झाला होता? अजिबात नाही. आम्हा दोघात भांडण झालं होतं आनंदजी. प्रेमासारख्या पवित्र नात्यात प्रेमही असतं आणि वादही. सुखही असतं आणि दुःखही. जर जर सकाळी तुमची पत्नी आणि तुमच्यात वादविवाद झाला तर तुम्ही सुद्धा त्यांच्यावर काही वेळेपुरता नाराज होणार ना? तर याचा अर्थ मी असा समजू की तुमच्या दोघांचा ब्रेकअप झालाय, तुमच्या दोघांचं नातं तुटलंय. वा दृष्टीची वा, तुम्ही तर अजून एक खुलासा केला आहे. अरे आम्ही तर आतापर्यंत हेच समजत होतो की डॉक्टर प्रियांशू तुमचे बॉयफ्रेंड आहेत, पण तुमच्या बोलण्यावरून वाटतं की जसं तुमचं त्यांच्याशी लग्न झालंय. काय म्हणालात तुम्ही? ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माझ्या क्लायंट फक्त एक एक्झाम्पल देत होत्या. शी इज ओनली गिव्हन एक्झाम्पल. ऑब्जेक्शन सस्टेन. चला जाऊ द्या, हे सांगा त्यानंतर काय झालं? मग मी तिथे बाकीच्या लोकांना भेटले. नाही, जरा हे सगळं तुम्ही डिटेलमध्ये सांगा. ते सगळ्यात अगोदर हनीने दियाला विचारलं की ती पूर्ण तयारीने आली आहे का. पूर्ण तयारीने म्हणजे याचा अर्थ काय? ते तर मला नंतर समजलं की पूर्ण तयारी म्हणजे अडल्ट फिल्म्स आणि ड्रग्सबद्दल बोलत आहे. तुम्हाला कसं कळलं असणार? तुम्ही तर फार भोळे आहात ना. पुढे सांगा. मग हनीने मला अंकुर, अमित, रोहित आणि राजीवशी भेटवलं. तर अशी श्रीमंत आणि डॅशिंग मुलं पाहून तुम्ही
अट्रॅक्ट नक्कीच झाले असणार. अजिबात नाही. ते माझ्याकडे अट्रॅक्ट झाले होते. चला, तुम्ही अट्रॅक्शनची गोष्ट तरी स्वीकारली, मग काय झालं? त्यानंतर आम्ही होळी खेळू लागलो, एन्जॉय करू लागलो. त्या दरम्यान राजीव पुन्हा पुन्हा माझ्याजवळ येत होता. मी त्याला दूर केलं आणि तो गेला सुद्धा. त्याच दरम्यान मला खूप तहान लागली होती. मी तिथे पाणी प्यायला गेली तर मी बघितलं की राजीव तिथे भांग पित होता. आणि जेव्हा मी वेटरकडे पाणी मागितलं तर राजीव माझ्यासोबत बेशिस्तपणे वागू लागला. नक्की कसला बेशिस्तपणा केला? तुमचं चुंबन घेतलं, मिठी मारली? जरा सविस्तर सांगा, कशा प्रकारचा बेशिस्तपणा केला त्याने? नाही, त्याने माझा हात पकडला आणि अजिबात सोडतच नव्हता. बाईसाहेब, ही कुठल्या जमान्याची गोष्ट सांगत आहात? आजच्या जमान्यात मुलं मुली एकमेकांना फेटतात, हिंडतात, फिरतात, नेटवर चॅटिंग करतात. मग फक्त हात पकडण्यात कसला बेशिस्तपणा झाला? विषय हात पकडण्याचा नव्हता आनंद साहेब. विषय होता पद्धतीचा, इज्जतीचा. मला त्याच्या डोळ्यातील राक्षसीपणा आधीच दिसून आला होता. बरं, तर मग काय केलं तुम्ही? जेव्हा त्यानं नाही ऐकलं तर घाबरून मी त्याला थोबाडीत मारली. घाबरल्यावर तर लोक भिवून पळून जातात. हे चांगलं घाबरणे. तुम्ही थोबाडीत मारली. बरं, नंतर काय झालं? नंतर मी तिथून पळून गेले. हनी आणि दिया कुठे होत्या? ते सगळे होळी खेळत होते. तुम्ही बहुधा त्यांच्या दिशेनेच पळायला असणार. नाही, मी जंगलाच्या दिशेने पळाले होते. जंगलाच्या दिशेने? पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. एका इज्जतदार मुलीसोबत बेशिस्तपणे वागलं जातं आणि ती त्या फार्म हाऊस मधील तिच्या मैत्रिणींकडे जाण्याऐवजी जंगलाच्या दिशेने धाव घेते. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय मिस्टर मोरे? मिलॉर्ड, मला फक्त इतकं सांगायचं आहे की तिथे कुठला रेप झालाच नाही. कारण की जर असं झालं असतं तर हिने आपल्या मैत्रिणीला हनीला जाऊन सांगितलं असतं. काय बरोबर बोलतोय ना? अहो बोला, काहीतरी उत्तर द्या. मी म्हणाले ना की मी घाबरले होते. घाबरल्या नव्हत्या मॅडम, तुम्ही राजीवकडे अट्रॅक्ट झाल्या होत्या. तुम्ही बघितलं की एक हँडसम मुलगा एकटाच उभा आहे. तुम्ही गपचूप तिथून निघून गेलात. राजीवकडे तुम्ही गेलात, एन्जॉय करण्याची तुम्ही त्याला ऑफर दिली. हँडसम मुलगा आहे, एकटा मुलगा आहे, तरुण आहे. नॅचरली त्याने तुम्ही दिलेली ऑफर स्वीकारली. जसे तुम्ही दोघं जाऊ लागला तर त्याचे मित्र आले. तेव्हा तुम्ही सोबत एकत्रितपणे मिळून एन्जॉय करण्याचा निर्णय घेतला. विच इज नॉट बॅड कन्सिडरिंग द फॅक्ट दॅट यू आर अन ॲडल्ट. पण मला हे कळत नाहीये की तुम्ही एन्जॉयमेंटला रेपचं नाव का देत आहात? हे सगळं खोटं आहे. माझ्यावर बलात्कार झालाय आणि ह्या चारही लोकांनी केलाय माझ्यावर बलात्कार. हे खोटं बोलत आहेत. मिस्टर मोरे, तुम्ही त्याच गोष्टी करा ज्याचे तुमच्याकडे पुरावे आहेत. आय एम सॉरी युअर ऑनर, पण इथे कुणाकडेच कसलं प्रूफ आहेच नाही. या न्यायालयात आजपर्यंत असा कुठलाच साक्षीदार आलाच नाही ज्याने स्वतःच्या डोळ्याने रेप होताना बघितलाय. म्हणून असे प्रश्न तर विचारावेच लागणार. मी पुन्हा न्यायालयाला हे सांगू इच्छितो युअर ऑनर की हा फक्त यांच्या आयुष्याचा प्रश्न नाही तर माझ्या निर्दोष क्लायंटच्या आयुष्याचा सुद्धा प्रश्न आहे. आय एम रिअली सॉरी. माफ करा मला की मी तुमच्या कथेला मध्येच थांबवलं. प्रोसेड फॉरवर्ड. चापड मारल्यानंतर काय झालं? मी घाबरून जंगलाच्या दिशेने पळाले आणि मी प्रियांशूला फोन केला.
पण त्यांनी माझा फोन नाही उचलला. मी पुन्हा एकदा प्रियांशूला फोन लावला, पण ज्या वेळेला फोन माझ्या कानाला होता त्याच वेळी राजीव मागून अचानक आला आणि त्याने माझा फोन हिसकावून दूर फेकून दिला. आणि त्याचे बाकीचे मित्रसुद्धा आले आणि मला चहूबाजूने घेरलं. मग तुम्ही नक्कीच ओरडले असणार, किंचाळले असणार. मी यांना पोलिसांची धमकी दिली, पण या लोकांच्या डोक्यात तर राक्षस घुसला होता. जेव्हा मी बघितलं की माझ्या बोलण्यानं काहीच नाही होणार, तेव्हा मी तिथून पळून गेले. मग काय झालं? मग हे सगळे माझ्या मागे आले आणि राजीवने एका भल्या मोठ्या लाकडाने माझ्या डोक्यावर वार केला आणि मी तिथेच पडले. ठीक आहे, तर तुम्ही पडल्या, त्याच्यानंतर काय झालं पुढे? बोला बोला, मग काय झालं? मग त्याच्यानंतर या सगळ्यांनी मिळून मिळून काय? अहो बोला, मिळून काय? बघा, प्रकरण रेपचं आहे. तुम्ही माझ्या क्लायंटवर बलात्काराचा गंभीर आरोप करत आहात, म्हणून तुम्हाला डिटेलमध्ये सांगावंच लागेल. बोला, मग काय झालं? पहिला कोण होता? जेव्हा एखाद्याच्या शरीराचा जंगली लांडगे लचका तोडतात, तेव्हा त्याच्या हे लक्षात नसतं की त्याच्यावर कोण आहे. तू फार भाग्यवान आहेस नवदीप. तुला तुझं हरवलेलं प्रेम मिळालं. नाहीतर असे देखील लोक आहेत या जगात ज्यांच्या नशिबात प्रेमच नसतं.